आपण लग्नासाठी अनेक साऱ्या गोष्टी पाहतो. शिक्षण, कुटुंब, नोकरी. पण एक महत्त्वाची गोष्ट आपण विसरतो आणि ती आहे जेनेटिक टेस्टिंग. तर आज आपण जाणून घेणार आहोत, की लग्नाआधी जेनेटिक टेस्टिंग करणं का महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक जोडप्याने ही टेस्ट का करावी? हॅलो फ्रेंड्स, मी आहे दीक्षिता रॉड्रिक्स, सायकॉलॉजिस्ट आणि थेरपिस्ट. प्रत्येक जोडप्याने ही टेस्टिंग का करावी? अनुवंशिक आजार टाळण्यासाठी. जसं काही थॅलेसेमिया, सिकल सेल ॲनिमिया हे आई-वडिलांकडून मुलांमध्ये जाऊ शकतात. दोघेही कॅरियर असतील तर मुलांमध्ये गंभीर आजार किंवा गंभीर लक्षणे दिसण्याची शक्यता असते. फक्त हेच नाही तर ह्या व्यतिरिक्त अनेक प्रकारच्या अनुवांशिक समस्या असू शकतात, ज्या व्यक्तीमध्ये कॅरियर म्हणून असतात आणि गर्भधारणेनंतर ह्या समस्या किंवा हे सगळे आजार दिसू शकतात. उदाहरणार्थ क्रोमोझोमशी संबंधित असलेल्या समस्या किंवा अनेक प्रकारचे अनुवांशिक विकार. जेनेटिक टेस्टिंग लग्नाआधी केल्यामुळे काय होतं तर रिस्क ही आधीच समजल्यामुळे योग्य तो निर्णयही आपण घेऊ शकतो. लग्नानंतर सरप्राईज होण्यापेक्षा लग्नाआधीच ही माहिती असणं हे नेहमी फायद्याचं ठरतं. मुलांच्या उपचारासाठी भरपूर खर्च होतो आणि खर्चच नाही तर मानसिक तणाव देखील तितकाच असतो आणि त्या मानसिक तणावामुळे जास्त त्रास कुटुंबामध्ये होतो. हे टाळण्यासाठी टेस्टिंग खूप उपयोगाचं असतं. मला वाटतं आपण फक्त स्वतःसाठी नाही तर पुढच्या पिढीसाठी देखील जबाबदार आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडेल की प्रत्येक जोडप्याने हे का करावं? आम्ही तर पूर्णपणे हेल्दी आहोत. हो, तुमचं खरं आहे. तुम्ही परफेक्टली हेल्दी दिसत असला तरी तुम्ही कॅरियर असू शकता. जे आजार जेनेटिक आहेत, क्रोमोझोमशी रिलेटेड आहेत, ते आजार असे दिसून येणार नाहीत. तर त्याच्या टेस्ट कराव्या लागतात. आणि जर तुम्ही ह्या बाबतीमध्ये कन्फर्म नसतील, तुम्हाला भरपूर सारे प्रश्न असतील, तर आपल्या ठिकाणी प्रत्येक मोठ्या हॉस्पिटलमध्ये जेनेटिक काउन्सिलर हे देखील उपलब्ध आहेत. जेनेटिक काउन्सिलिंग घेण्याने काय होईल तर आपल्याला ज्या समस्या आहेत त्या समस्याचं पूर्णपणे निवारण आपल्याला तिथे मिळेल. लग्न हा आयुष्यातील फार मोठा निर्णय आहे आणि जेनेटिक टेस्टिंग किंवा जेनेटिक काउन्सिलिंग हा त्यातला महत्त्वाचा भाग असायलाच हवा.